नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत केळाचे वेफर्स. तर आपण इथे पहिले आहे ना केळाची अशी साल काढून घेऊ. असं दोन्ही साईडनी कट करायचे, मधून अशी चीर मारायची एक आणि अशी ना हळूहळू काढायचे. अशा प्रकारे काढून घ्यायचे, एक 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 करत हळूहळू काढायचे, जेणेकरून नखात नाही जाणार. हे चवीला अगदी उत्तम लागतात आणि खूप कुरकुरीत होतात. असे साल काढून घेतलेत आपण. आता हे पण घेऊ आणि याची पण दोन्ही साईडने असे काप काढायचे आधी. आता आहे ना हे चिरून घेतलेले आपण अशी पातळ चिरायची, एकदम पातळ चिरायची आणि हे टाकायचे त्याच्यात. असे टाकून द्यायचे पातळ पातळ चिरून. पाण्यात अजिबात टाकायची नाही, काळे होऊनच नाही द्यायचे. तेल तापल्यावर मग कट करायची केळ, म्हणजे काळे नाही होणार. असं करत करत एक 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 करत टाकायचे चिरून. असं टाकत राहायचे. जास्त जाड पण कापायचं नाहीये. स्लायसर असले तर अगदी उत्तम, पण ज्यांच्याकडे स्लायसर नाही म्हणून आपण हे करूया. हे असं आपण टाकून घेतलंय. आता दुसरं केळं घेऊ, ते पण असंच पातळ पातळ चिरायचे. हे खालून आपल्याकडनं थोडंसं निघालंय, त्यामुळे आपण दुसऱ्या साईडने स्टार्टिंग करू. असं करत करत एक 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 करत काढून टाकून घ्यायचे. एकदम पातळ पातळ चिरायचे. असं थोडं थोडं लगेच आपण बघू शकतो की थोडं थोडं करत लगेच क्रिस्पी व्हायला लागले थोडं थोडं. पण आपल्याला जास्त क्रिस्पी करायचं, त्यामुळे चांगलं तळून घ्यायचं. असं तळलं गेलं आपल्याकडनं. असं थोडं थोडं हलवत राहायचं, जास्त पण नाही. गॅस बारीक करायचा आहे. असं थोडंसं नॉर्मल मिक्स करायचं त्याला, जास्त पण नाही. बारीक गॅस म्हणून हे क्रिस्पी झालेले आहेत हे असे. आता काढून घेऊ आपण. तिथं पेपर घ्यायचा आणि ना अशी प्लेट घ्यायची. त्या प्लेटीवर असा पेपर ठेवायचा आणि ना अशी चिप्स काढायचे, अशी निथळून घ्यायची चांगली. तेल जास्त राहून द्यायचं नाही, नाही तर खूप तेलकट लागतात ते. अशी काढून घ्यायची. हे पण काढून घेऊ आपण. अशीच निथळून घ्यायची, अशी काढायची. हे पण उरलेले छोटे पण राहून द्यायचे नाही, म्हणजे जळकावा असेल तेलाचं. त्याच्यात लाल तिखट टाकू, आपल्याला जसे लागेल तसे, आणि चिमूटभर मीठ किंवा चवीनुसार. जास्त टाकायचं नाही, खारट होतात खूप. असं टाकायचे आणि असे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत राहायचे, म्हणजे एकावर मसाला राहत नाही एका चिप्सला. सगळ्या चिप्समध्ये मिक्स झालं पाहिजे मसाला छानपैकी. अशा प्रकारे आपले चिप्स तयार झालेत. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.